राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। सर्व शेतकरी खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। नमोचे 2000 रुपये थोड्याच वेळामध्ये या 20 जिल्ह्यांमध्ये जमा होणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे। पीएम किसानचा 20वा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 2 ऑगस्टला जमा झालेला आहे त्याच बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये थोड्याच वेळामध्ये बँकेच्या खात्यावरती येणार असल्याची मोठी माहिती आता समोर येत आहे। सगळीकडे बातम्या पसरल्या आहेत। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येईल उद्या येईल यावर सरकारच्या माध्यमातून एक मीटिंग सुद्धा घेण्यात आली आणि त्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा तात्काळ सोडा असं मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांना आदेश देऊन टाकले आहेत। त्यामुळे आज थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये सोडले जाणार आहेत। ज्या शेतकऱ्यांच्या बँकेचे खाते महाराष्ट्र बँकेत आहेत त्या शेतकऱ्यांना थोड्याच वेळामध्ये या 20 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा आता 7वा हप्ता सोडण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता देण्यात आले आहेत। आतापर्यंत सगळ्यात आधी महाराष्ट्र बँकेत ज्या शेतकऱ्यांचं खातं आहे त्यांना आता वेळेला त्या ठिकाणी सर्वात लवकर नमो शेतकरी योजनेचे हप्ते आजपर्यंत मिळाले आहेत आणि आज पण थोड्याच वेळामध्ये या महाराष्ट्र बँकेमध्ये शेतकऱ्यांना जशा प्रकारे पीएम किसानचे 2000 रुपये त्या ठिकाणी 2 ऑगस्टला आले तशाच प्रकारे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। त्यानंतर जर तुमच्या बँकेचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे म्हणजेच एसबीआय बँकेत तुमचे खाते आहे तर या बँकेतील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जर तुम्ही आधार कार्ड बँकेला जोडलेला असेल तर तुम्हाला सुद्धा थोड्याच वेळामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये सरकारच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये या ठिकाणी आता जशा प्रकारे 2 ऑगस्टला तुम्हाला त्या ठिकाणी पीएम किसानचा हप्ता 2000 जमा झाला तशाच प्रकारे आज नमो शेतकरी योजनेच्या त्या ठिकाणी 7व्या हप्त्याचे 2000 रुपये येणार आहेत। त्यानंतर आता पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे पोस्ट ऑफिस। ज्या शेतकऱ्यांचं खातं पोस्टात आहे त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत नमोचे आणि पीएमचे हप्ता हा न चुकता सर्वात पहिल्यांदा जमा झालेला आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा आता पोस्टात जर खातं असेल तर 2000 रुपये नमोचे सोडण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आले। त्यानंतर पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया। या बँकेत सुद्धा आता पीएमचे हप्ते जसे तुम्ही घेतलेत तसेच आज थोड्याच वेळामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आले आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना 2 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा 20वा हप्त्याचे 2000 रुपये मिळाले आहेत फक्त त्यांनाच नमो शेतकरी योजनेचे हप्ते या 20 जिल्ह्यांमध्ये सर्वात पहिल्यांदा आज थोड्याच वेळामध्ये जमा केले जाणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। बाकीच्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळणार नाही कारण ज्या शेतकऱ्यांना पीएमचा हप्ता मिळतो त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेण्यासाठी ते पात्र असतात असं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी समोर आलं आहे। फक्त त्याच शेतकऱ्यांना म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 2 ऑगस्टला पीएम किसानचा हप्ता आला आहे त्यांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा कारण तुम्हाला जर नमो पीएम किसानचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला नमोचा हप्ता येणार नाही हे आता कन्फर्म झालं आहे। आज हप्ता येईल उद्या हप्ता येईल याच्या बातम्या ज्या पसरल्या होत्या त्याच्या माध्यमातून सरकारने एक मीटिंग घेतली आणि कधीतरी एकदा हप्ता देऊन टाकायचा आहे। त्यामुळे पटकन आजच थोड्याच वेळामध्ये नमो शेतकरीचे आता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 2000 रुपये या 20 जिल्ह्यांमध्ये सोडण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आले आहे। त्यामुळे आज कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता येणार हे सुद्धा तुम्ही आता लक्ष देऊन या ठिकाणी शेतकरी मित्रांनो बघायचं आहे। तसेच सरकारच्या माध्यमातून एक लिस्ट सुद्धा जाहीर करण्यात आल्या त्यामध्ये जवळपास 2 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून बाहेर काढल्याचं देखील यामध्ये सांगण्यात आलंय। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आज 2000 रुपये पाहिजे असतील तर सरकारने कोणकोणत्या अटी व पात्रता लावल्या आहेत कारण प्रत्येक हप्ता हा अटी आणि पात्रता बघून चेक करून शेतकऱ्यांना सोडला जातो। असंच सरसकट शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हप्ता मिळत नसतो। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून खरोखर आज 2000 रुपये सोडले जाणार आहेत परंतु आता या प्रकारच्या शेतकऱ्यांना बाहेर काढलं जाणार आहे।
कारण अनेक शेतकरी यामध्ये असे आढळले आहेत। बघा, आता मागचा जो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला 6वा हप्ता त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळाला, तर त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना हा हप्ता मिळालाच नाही। तर त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की त्या ठिकाणी अनेक शेतकरी सरकारला असं सापडलेत की ज्यांनी शेतकरी आहे याचं ओळखपत्र त्यांच्याकडे नाही। तसेच अनेक शेतकरी असे पण सापडलेत की त्यांना शेतकरी म्हणून त्या ठिकाणी आता शेती जमीनच नाही। तसेच त्या ठिकाणी बाहेरच्या गावाहून आता आपल्या महाराष्ट्रात जगण्यासाठी आलेत। अशा शेतकऱ्यांनी सुद्धा नमो शेतकरीचा लाभ घेतला आहे। अशा शेतकऱ्यांना नमोचा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही असं सांगितलंय। त्यामुळे पीएम किसानचे आणि नमो शेतकरीचे या दोन्हीचे हप्ते जर तुम्हाला आधी मिळाले असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी आता काही प्रॉब्लेम नाही। आज या 20 जिल्ह्यामध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 7व्या हप्त्याचे 2000 रुपये सोडले जाणार आहेत। आता बघा, या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले, तुमचा जर नमो शेतकरी योजनेचा किंवा पीएम किसानचा मागचा एखादा जरी हप्ता तुमचा राहिला असेल, समजा त्या ठिकाणी पीएम किसानचा 20वा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल किंवा मागचं एखादं हप्ता राहिला असेल, नमोचे मागचे हप्ते राहिले असतील, तर अशा शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आता सरकारने दिली आहे। तुमच्या खात्यावरती राहिलेले सर्व हप्ते या ठिकाणी आता सर्व जमा होऊन राहील। कारण शेतकऱ्यांना जो मागचा हप्ता काय शेतकऱ्यांचं काय झालंय की मागचं एका दुसरा हप्ता तटलेला आहे, राहिलेला आहे, त्यांच्या खात्यावरती आला नाही। तर त्यासाठी काय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगण्यात आले। त्यामुळे हा व्हिडिओ तुमचा फायदा करून देणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक बघा। कारण थोड्याच वेळामध्ये नमोचे पैसे त्या ठिकाणी जसे पीएमचे आले तसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 20 जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी सोडले जाणार आहेत। आता या ठिकाणी सविस्तरपणे सांगण्यात आले की कोणत्या शेतकऱ्यांना आज नमोचा हप्ता मिळणार नाही याची यादी एक त्या ठिकाणी लिस्ट सरकारच्या माध्यमातून आता नवीन काढण्यात आले आहे। या लिस्टमध्ये अशा शेतकऱ्यांची नावे त्या ठिकाणी सरकारने घातली आहेत ज्यांनी मागील नमोचे हप्ते पीएमचे हप्ते घेतले आहेत, परंतु आता हा हप्ता त्यांना मिळणार नाही। त्याचं कारण सुद्धा सरकारने सांगितले, कारण मागच्या 2 महिन्यांच्या पाठीमागे सरकारने एक काम करायला तुम्हाला सांगितलं होतं। जर तुम्ही ते काम पूर्ण केलं नसेल तर तुम्हाला नमोचे हप्ते येणार नाहीत असं सांगितलंय। तसेच लाडक्या बहिणी जर शेतकऱ्यांच्या घरामध्ये असतील, समजा आता तुम्ही लाडक्या बहिणीचं तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी हप्ते घेत असाल, तर अशा शेतकऱ्यांसाठी देखील वेगळे नियम सरकारच्या माध्यमातून आले आहेत। त्यांना आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। मग कोणत्या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही याची नवीन लिस्ट काय आल्या हे सुद्धा तुम्हाला सांगतो, आणि त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता येणार आहे ते सुद्धा सांगतो। आता बघा, नमो शेतकरीचा हप्ता या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना दिला जाणार नाही। कोणते 4 प्रकारचे शेतकरी अपात्र केले जाणार आहेत बघा। पहिला जो शेतकऱ्याचा प्रकार आहे तो म्हणजे शेतकरी सरकारला असे आढळून आले आहेत मागच्या वेळी, तर ते आता आपल्या राज्यामध्ये नाही आहेत। नमो शेतकरी योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। जर तुम्ही त्या ठिकाणी बाहेरच्या राज्यातील असाल आणि तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर अशा शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही। तसेच तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरीला कोण असेल, पेन्शन घेत असेल, स्वतःची जमीन नसेल, फार्मर आयडी कार्ड काढलं नसेल, आधार कार्ड बँकेला लिंक केलं नसेल, तर अशा शेतकऱ्यांना हा हप्ता सरकारच्या माध्यमातून दिला जाणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे या ठिकाणी जाहीर करण्यात आले। आता बघा, आपण आता त्या ठिकाणी 20 जिल्ह्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून नवीन आल्या, त्या 20 जिल्ह्यांची आता लिस्ट या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामुळे सर्वांनी आता लक्ष देऊन बघा। आता बघा, या ठिकाणी पहिला जिल्हा आता सांगण्यात आलाय तो म्हणजे सातारा जिल्हा। आता बघा, जे शेतकरी सातारा जिल्ह्यामध्ये राहतात आणि त्यांनी मागील नमो शेतकरी योजनेचे 6 हप्ते आतापर्यंत घेतले असतील, तर या सातारा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी सोडला जाणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे नांदेड जिल्हा। बघा, नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकरी हळद जास्त त्या ठिकाणी पिकाची शेती करतात। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या पण जास्त आहे। याचाच विचार करून सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे आता त्या ठिकाणी हप्ता देण्याचं सरकारच्या माध्यमातून ठरवण्यात आलंय। आता बघा, पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। या जिल्ह्यामध्ये कापूस पिकाची शेती त्या ठिकाणी शेतकरी जास्त करतात
आणि या जिल्ह्यामध्ये जास्त शेतकरी असल्यामुळे या जिल्ह्याला शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातला कायम त्या ठिकाणी ओळख आहे। त्यामुळेच या जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांनी त्यांचं आधार कार्ड बँकेला जोडलेलं असेल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये सोडण्यात येणार आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमचे जिल्हे यामध्ये आहेत का लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तरच तुम्हाला याचा फायदा होणार आहे, म्हणजेच नमो शेतकरीचा हप्ता भेटणार आहे। आता बघा पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। आता शेतकरी मित्रांनो, तुमचा जर जिल्हा छत्रपती संभाजीनगर असेल आणि तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्टात जर आतापर्यंत हप्ते घेतले असतील तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता सरकारच्या माध्यमातून सोडला जाणार आहे। त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का लक्षपूर्वक बघायचा आहे। तुमचा असेल तर तुम्हाला सुद्धा हप्ता येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय सिंधुदुर्ग। बघा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमचा जिल्हा समुद्राकडेलाच आहे, त्या ठिकाणी तुम्हाला पण माहित आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान जास्त सहन करावं लागतं, पाऊस जास्त पडतो। या सर्वांचा विचार करून या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नमोचा हप्ता सोडण्याचं ठरवलंय। त्यानंतर चाच्या साईडचे 2 जिल्हे यामध्ये ऍड करण्यात आलेत, रायगड आणि रत्नागिरी। जे शेतकरी आता या ठिकाणी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहतात त्यांना सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी सोडला जाणार आहे। त्यानंतर आता पुढचे जिल्हे कोणते आहेत ते पाहूया। आता बघा जालना जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात तसेच बीड जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांनी त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडा, असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले। आता तुमचा जिल्हा यामध्ये आहे का लिस्ट वाचून दाखवतोय, आता पहा। आता बघा शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे त्याच्या साईडचा जिल्हा आहे थोडा बघा, तो म्हणजे बुलढाणा जिल्हा। जर बुलढाणा जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या सुद्धा खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत। त्यानंतर बघा पुढचा जिल्हा शेतकरी मित्रांनो यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे सोलापूर जिल्हा। आता बघा सोलापूर जिल्ह्याला त्या ठिकाणी आता तुम्हाला माहितच आहे, त्या ठिकाणी डाळिंब केली जाते जास्त, त्यानंतर शाळू केले जातं म्हणजे ज्वारी केली जाते। तर या जिल्ह्याला सुद्धा त्या ठिकाणी शेतकरी जास्त राहतात, त्यांना सुद्धा या ठिकाणी आता स्पष्टपणे सांगण्यात आले नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे बघा वाशिम जिल्हा। आता वाशिम जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांना हप्ता या ठिकाणी सोडण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा अकोला जिल्हा। बघा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून कायम ओळख असणारा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा। यामध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे नंदुरबार जिल्हा। बघा तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला हा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये जर शेतकरी तुम्ही राहत असाल तर तुम्हाला सुद्धा हप्ता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सोडला जाणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे त्याच्या साईडचाच म्हणावा लागेल तर तो धुळे जिल्हा। आता या पण शेतकऱ्यांच्या जिल्ह्याला त्या ठिकाणी सरकारने मान्यता दिल्या, त्यामुळे तुमचा जर जिल्हा धुळे जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा सरकारच्या माध्यमातून हा हप्ता सोडण्याचे आदेश या ठिकाणी आले आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता तुमचा जर जिल्हा यामध्ये नसेल तर तुम्हाला सुद्धा थोड्याच दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडण्याचे आदेश आलेले आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या आणि तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।